हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात सगळे? मी आहे अबोली. स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आय नो सध्या व्लॉग्स खूप कमी येत आहेत, बट आहेत काहीतरी रिझन. पण मी शॉर्ट्स टाकण्याचा प्रयत्न करते. रोजचे 2-3 शॉर्ट्स तरी मी अपलोड करते. तर मी आत्ता चाललेली आहे लग्नाला. मी लास्ट व्लॉग तुम्हाला हळदी दाखवली होती बघा, बिल्डिंगमध्ये आमच्या हळद होती. तर त्यांचं लग्न आहे. तर मी जो नवीन ड्रेस शिवला होता ना, तर तोच मी वेअर करून चाललेली आहे. आणि लग्नानंतर मी तिथलं काही क्लिप घेतली नाही खरं तर. आणि त्याच्यानंतर मी डिरेक्टली आलेली आहे एवढा मोठा असा केक बनवण्यासाठी. तर हे माझ्या फ्रेंडच्या घरी आलेली आहे. मी ऑर्डर दिली होती तिला, म्हणजे आमच्या थ्रूच होती ती ऑर्डर, मिस्टरांनी दिली होती. आणि भरपूर मोठा असा केक होता, जवळजवळ 4 किलोचा. आणि असा प्लेन करायचा होता, म्हणजे असं. तर तुम्ही पाहू शकता एवढा मोठा असा केक आहे. तर ती म्हटली तू पण ये, मला मदत होईल, कारण एवढा मोठा केक होणार नाही. तिच्याकडे बाकीची सुद्धा कामं होती. तर मग मी तिला हेल्प म्हणून गेले होते आणि मग दोघींनी मिळून आम्ही तो केक केलेला आहे. बेक वगैरे तिने करून ठेवले होते केक आधीच, आणि मग असेंबल मी केलं मग नंतर. आणि मँगो रबडी फ्लेवरचा केक आहे. मिस्टर नंतर म्हणाले खूप छान लागला, हा फ्लेवर छान आहे मस्तपैकी. सो तुम्ही पाहू शकता एवढे असे केक केले होते छोटे छोटे, कारण एवढा मोठा आपल्याकडे टीन किंवा एवढी जागा नसते बेक करण्यासाठी. आणि तेही नंतर आम्हाला कमी पडले. मग आम्ही थांबून दुसरा केक बेक केला आणि मग ती जागा फिल केली. तुम्हाला सांगते बेकरीमध्ये ना अशाच प्रकारे म्हणजे तुकडे लावून, असे वेस्ट गेलेले तुकडे लावून एवढे मोठे मोठे केक किंवा नॉर्मल केकसुद्धा करतात. बट आपण सगळ्या गोष्टी हायजीननी करतो. आम्ही पुन्हा केक बेक केला, त्यासाठी वेळ गेला तरी चालेल म्हटलं. तो केक थंड होईपर्यंत मग थांबलो वगैरे असं. आणि मग छानपैकी दोघींनी मिळून, तुम्ही पाहू शकता आम्ही दोघीही करतोय. आणि एवढा मोठा असा तो केक आहे. खूप दिवसांनी मी केक केलेला आहे, किंवा बनवायला गेले होते मी. छान वाटलं, मजा आली. म्हटलं चला शूट करून ठेवलं, मग म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. तर छान असा केक. आणि त्यावर मग जास्त डिझाईन अशी नव्हती, फक्त फोटो प्रिंट लावायची होती आणि साईडनी बॉर्डर्स वगैरे टाकायची होती. तर मग ते आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे. सो फायनल मी तुम्हाला दाखवते. आणि केक बनवताना केक कितीही मोठा असू द्या, म्हणजे जर गोल केक असा उंच असा केक करायचा असेल ना, तर एवढा वेळही नाही लागत आणि एवढी फिनिशिंग पटकन होते. बट अशा प्रकारचे जे केक असतात ना, ते दिसायला अगदी सोपे दिसतात, की काय म्हणजे प्लेनच तर केक केलेला आहे. बट त्याचं प्रत्येक म्हणजे उंची बघावी लागते, वर खाली तर नाही होते ना, कारण आपण जॉईंट्स देऊन केक करतो. फिनिशिंग म्हणजे खूप वेळ जातो. चौकोनी किंवा आयताकृती केकमध्ये जास्त वेळ जातो कम्पेअर टू गोल केक. म्हणजे आपण जे राऊंडवाले केक बनवतो, मग ते किती उंच असू दे, कारण त्याला टर्न टेबलवर ठेवता येतं आणि एकसारखी फिनिशिंग देता येते. बट इथे फिनिशिंग द्यायला खूप वेळ जातो. सो नक्कीच या मेहनतीला ॲप्रिशिएट करायला हवं. सो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. नंतर खूप छान केक झाला होता, म्हणजे त्याचा आउटकम खूप मस्त निघालेला आहे आणि छानच, म्हणजे सगळ्यांना आवडला. टेस्टसुद्धा आवडली आणि ओव्हरऑल केकसुद्धा आवडलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे लास्टमध्ये केक पूर्ण बघा आणि ते सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.